UDAS प्लस बाबत आजचा व्हिडिओ हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। UDAS प्लस वर विद्यार्थी डिलीट कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमधून प्रात्यक्षिक पाहणार आहोत। प्रात्यक्षिक समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर नवनवीन अपडेट समजून घेण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील माहितीचं नोटिफिकेशन आपणास मोबाईलवर सहज मिळेल। शाळेमध्ये UDAS प्लस वर काम करत असताना विद्यार्थ्याची डुप्लिकेट एंट्री झाली असेल, विद्यार्थी डेथ झाला असेल किंवा रॉंग एंट्री चुकीची एंट्री म्हणून UDAS प्लस वर विद्यार्थी झाली असेल तर अशा 3 कारणामुळे आपण विद्यार्थी हा UDAS प्लस वरून डिलीट करू शकतो। आता डिलीट करणं म्हणजेच UDAS प्लस वर इनएक्टिव्ह स्टुडंट म्हणून एक ऑप्शन आहे, त्यामध्ये जाऊन आपण त्या विद्यार्थ्याला डिलीट करू शकतो। डुप्लिकेट एंट्री, रॉंग एंट्री आणि डेथ या 3 कारणं असतील तरच आपण त्या विद्यार्थ्याला इनएक्टिव्ह करावं, अन्यथा इनएक्टिव्ह करू नये। मग विद्यार्थी डिलीट कसा करावा या संदर्भात आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। प्रथमतः आपण आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपवर क्रोम ब्राउझर ओपन करून त्या ठिकाणी UDAS प्लस ची वेबसाईट सर्च करायची आहे। बघा, या पद्धतीने UDAS प्लसच्या या वेबवर आल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपल्याला काम करायचं आहे, म्हणून स्टुडंट मॉड्यूलमध्ये महाराष्ट्र स्टेट निवडा आणि गो या टॅबवर क्लिक करूया। या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर साइन इनच्या प्रोसेससाठी यूजर ID, पासवर्ड टाकायचा आणि दिलेला कॅप्चा या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2023-24 सिलेक्ट करायचं आहे। बघा, सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा एक पॉपअप विंडो आपल्यासमोर येईल, याला आपण क्लोज करूया आणि या पद्धतीने स्टुडंट मॉड्यूल विद्यार्थ्यांचा हा एक महत्त्वाचा UDAS प्लस वरील डॅशबोर्ड हा आपल्याला दिसेल। आपण या ठिकाणी विद्यार्थी डिलीट कसा करावा आणि कोणते विद्यार्थी आपण डिलीट करू शकतो या संदर्भात माहिती घेत आहोत। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून आपण आपल्या शाळेचं UDAS प्लस वरील कामकाज करत असतील तर आपण कुठेही चुकू शकणार नाही। चला तर विद्यार्थी डिलीट कसा करावा यासाठी आपल्याला प्रथमतः याच डॅशबोर्डच्या डाव्या साईडला भरपूर ऑप्शन दिसतील। बघा, जसजसं आपण या ठिकाणी काम करत आहोत तसतसं नवनवीन या ठिकाणी टॅब आपल्याला उपलब्ध होताना दिसत आहेत। प्रत्येक टॅबची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली आहे। आपण जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन माहितीचं नोटिफिकेशन आपणास याबाबत सहज मिळत जातील आणि आपण त्या UDAS प्लस बाबत ज्या काही अडीअडचणी असतील त्यावर आपण या ठिकाणी सोल्युशन मिळवू शकाल। आपण जाणार आहोत या ठिकाणी प्रथमतः बघा, डाव्या साईडला जे काही सेटिंग्स आहेत यातील इनएक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल म्हणून हा एक ऑप्शन दिसतो, खालून 4 नंबरचा, या टॅबला क्लिक करायचा आहे। आपण माहिती पाहत आहोत की आपल्या शाळेतील विद्यार्थी डिलीट कसा करावा। यासाठी आपल्याला या सेटिंग्समधले खालून 4 नंबरचा ऑप्शन जो आहे इनएक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल या टॅबवर जायचं आहे। बघा, या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा या ठिकाणी 2 ऑप्शन दिसत आहेत। एक म्हणजे इनएक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल आहे आणि दुसरा आहे इनएक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल बट या ठिकाणी विथ पेन नंबर आणि इकडे विदाउट पेन नंबर असे 2 टॅब दिसत आहेत। आता विथ पेन नंबर म्हणजे ज्या आपल्या शाळेतल्या ज्या विद्यार्थ्यांना, महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना पेन नंबर मिळालेला आहे, म्हणून अशा विद्यार्थ्यांचा पेन नंबर या ठिकाणी टाकून आपण त्या विद्यार्थ्यांना इनएक्टिव्ह करू शकतो। आणि आता डिलीट करणं आणि इनएक्टिव्ह म्हणजे काय तर लक्षात घ्या, विद्यार्थ्याला इनएक्टिव्ह करणं म्हणजेच विद्यार्थ्याला डिलीट करणं होय। म्हणजेच विद्यार्थ्याचा पेन नंबर असेल तर या टॅबवरून आपण करू शकतो आणि बहुतेक अशा बऱ्याच शाळा आहेत की त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं UDAS प्लस वर नोंदणी झाली आहे, मात्र त्या विद्यार्थ्यांना पेन नंबरच ॲक्टिव्ह झालेला नाही। सो अशा विद्यार्थ्यांना आपल्याला विदाउट पेन या टॅबमध्ये जाऊन सर्च करायचं आहे। आपण त्या ठिकाणी सर्च केलं तर ते ज्या विद्यार्थ्यांना पेन नंबर प्राप्त झालेले नाहीत, परमनंट एज्युकेशन नंबर, अशा विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याला त्या ठिकाणी ऑटो दिसते आणि त्यावरून आपल्याला विद्यार्थी हा इनएक्टिव्ह करायचा असतो।
आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी डिलीट करण्यासाठी कुठे जायचं आहे, तर इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूलमध्ये प्रत्येक शाळेला बहुतेक मिळालेलाच आहे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पेन नंबर, म्हणून आपण पहिला टॅब घेणार आहोत आणि त्याखाली असलेल्या गो या टॅबवर क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी स्टुडंट इनॲक्टिव्ह करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा आपल्याला पेन नंबर, जो पेन नंबर कुठे मिळणार आहे आपल्याला, आपण स्कूल डॅशबोर्डवरून किंवा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या टॅबवर जर क्लिक केलं तर विद्यार्थ्यांच्या नावासमोरच या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा पेन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आपल्याला दिसेल. याला आपण या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूलवर आल्यानंतर याच टॅबवर आपण पुन्हा त्या ठिकाणी पेन नंबर टाकून आपल्याला विद्यार्थ्याला इनॲक्टिव्ह करायचं आहे. मी पुन्हा एकदा इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूलमध्ये आलो. या ठिकाणी गो या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि याच ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आणि गो या टॅबवर क्लिक करायचा आहे. बघा, या ठिकाणी कुठल्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकणार आपण, तर ज्या विद्यार्थ्याला आपल्याला डिलीट करायचं आहे त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकायचा आहे. गोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बरीच माहिती आपल्याला आलेली दिसते, जसे की विद्यार्थ्याचा पेन नंबर आलेला दिसतो, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आलेलं दिसेल, विद्यार्थ्याचा आपल्याला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आलेली दिसेल, इयत्ता तुकडी दिसेल आणि त्याचं सध्याचं स्टेटस दिसते. अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता सिलेक्ट रिजन, आता हा भाग महत्त्वाचा आहे. सिलेक्ट या टॅबवर जर क्लिक केलं तर आपल्यासमोर 3 ऑप्शन येतील आणि या 3 ऑप्शनवरूनच आपल्याला ओळखायचं आहे की UDIS प्लसवरील कुठल्या विद्यार्थ्याला आपण डिलीट करू शकतो, तर ज्या विद्यार्थ्याची डुप्लिकेट एंट्री झाली असेल अशाच विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी डिलीट करू शकतो. ज्या विद्यार्थ्याला चुकून ॲड केलं गेलं असेल, चुकीची एंट्री झाली असेल काही कारणास्तव, तर रॉंग एंट्री म्हणून विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपण या पोर्टलवरून डिलीट करू शकतो. आणि ड्यू टू डेथ म्हणजे त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असेल तर आपण त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी डिलीट करू शकतो, म्हणजेच इनॲक्टिव्ह करू शकतो. थोडक्यात ह्या 3 पैकी कुठलंही एक कारण असेल तर अशाच विद्यार्थ्यांना आपल्याला इनॲक्टिव्ह करायचं असते, अन्यथा कुठल्याही विद्यार्थ्याला इनॲक्टिव्ह करायचा प्रयत्न करायचा नाही. कारण इनॲक्टिव्ह जर चुकून आपण या एखाद्या विद्यार्थ्याला चुकीने इनॲक्टिव्ह झालं तर पुन्हा त्याला ॲड करण्यासाठी पुन्हा नव्याने आपल्याला BRC लॉगिन तालुका लेवलवरून ही सगळी प्रोसेस करावी लागेल. आणि म्हणूनच चुकून डुप्लिकेट एंट्री असेल, चुकीची एंट्री असेल किंवा डेथ झाला असेल, अशा 3 पैकी कुठलंही एक कारण असेल तर त्याच विद्यार्थ्याला आपल्याला या ठिकाणी डिलीट करायचं आहे. आता डिलीट करण्यासाठी जे योग्य कारण आहे, रिझन आहे ते निवडा. त्यानंतर या ठिकाणी दिलेला हा कॅप्चा एंटर करून घ्या आणि जो थोडक्यात त्या विद्यार्थ्याची माहिती असेल की आपण का डिलीट करत आहोत त्या विद्यार्थ्याला, त्याचा एक रिमार्क या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि त्यानंतर इनॲक्टिव्ह या टॅबला क्लिक करायचं आहे. बघा, इनॲक्टिव्हवर जेव्हा क्लिक करणार तर ते पुन्हा एकदा आपल्याला विचारलं जाईल की कन्फर्म आहे का तुम्ही का त्या विद्यार्थ्याला डिलीट करायचं आहे, इनॲक्टिव्ह करायचं आहे. आपण जर येसवर क्लिक केलं तर या UDIS प्लसवरील या पेन नंबरचाच हाच विद्यार्थी या ठिकाणी डिलीट झालेला दिसेल. आणि म्हणून विद्यार्थी डिलीट करता असताना आपल्याला डाव्या साईडला इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेन नंबर असेल म्हणजे आहेच, फक्त बहुतेक शाळांच्या विद्यार्थ्यांना मिळालेला नाही, सो अशा विद्यार्थ्यांनी इथून जायचं आहे. मात्र असेल तर आपण या ठिकाणी गोवर क्लिक करून त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाका, त्याची माहिती चेक करा, रिझन द्या आणि इनॲक्टिव्ह करा. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेन नंबर नसेल तर या ठिकाणी इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूलमध्ये विदाऊट पेन यावर क्लिक केलं आपण तर या ठिकाणी त्या शाळेच्या त्या विद्यार्थ्याला आपण तो ज्या तुकडीमध्ये आहे, ज्या इयत्तेमध्ये आहे ती इयत्ता तुकडी निवडा आणि सर्चवर क्लिक करा. त्या विद्यार्थ्याला जेव्हा आपण सर्च करतो तर जर त्याचा पेन नंबर नसेल तर तो ॲटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला त्याचं नाव आलेलं दिसेल. मात्र माझ्या शाळेतील, माझ्या वर्गातील असे विद्यार्थी नाहीत म्हणून या ठिकाणी बघा आपण पाहू शकतो एम्प्टी आलेलं दिसेल, कुठलाही रेकॉर्ड या ठिकाणी फाउंड झालेला नाही. हे केव्हा करणार आहोत आपण, जेव्हा तुमच्या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याला डिलीट करायचं आहे पण त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर नसेल, अशाच विद्यार्थ्यांना या टॅबमध्ये जाऊन काम करायचं आहे. अन्यथा आपण प्रत्येकाने, सर्वांनी इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल विथ पेन नंबर या ठिकाणी जाऊन या टॅबवर जाऊन आपण विद्यार्थी सहज डिलीट करू शकतो.
मी आशा करतो की आपणास दिलेली ही सर्व माहिती ही नक्कीच समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.